श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर माझ्याकडे मम्मी आली होती आणि मम्मीने येताना सुरण आणलेलं, त्याच्यामुळे मी इकडे सुरण फ्राय बनवायला घेतले तव्यावर. मम्मी माझ्याकडे आलेली, पण तिचा खूप दिवस झाला पाय दुखत होता आणि त्या आली तर सुद्धा तिचा पाय दुखत होता. कधी कधी तिचा पाय खूप जास्त सुचतो, कारण तिचं कंटिन्युअसली उभं राहूनच काम आहे, त्याच्यामुळे तिचा जास्त पायावरती लोड येतो. तिचा पाय दुखत असेल मे बी. मम्मी माझ्याकडे आली ना किंवा माझ्या मुलांना खायला प्यायला घालायचं काम मम्मीकडे असतं. आणि स्वामीराजला तर ती खायला चारते, त्याला आंघोळ घालते, झोपवते, असं करते. आणि ती त्याला खायला चारताना असं मोर तिने डोक्यावरती लावलेला. नंतर मग कुहूचं आणि स्वामीराजचं आवरलं, कारण त्यांना पण दवाखान्यात न्यायचं होतं, पण त्याच्या आधी मम्मीला दवाखान्यात घेऊन गेलो. आमचे जे फॅमिली डॉक्टर आहेत, मोदय डॉक्टर, त्यांनी असा सल्ला दिला की तुम्ही एकदा MRI करून घ्या स्पाईनचा, त्याच्यानंतर आपल्याला डिटेक्ट होईल की नक्की काय प्रॉब्लेम आहे, कुठं प्रॉब्लेम आहे ते. MRI ला हे तर माहित होतं मला की दागिने वगैरे चालत नाहीत, पण एवढं की सर्व ड्रेस वगैरे त्यांचं घालावं लागतं एवढं नव्हतं माहिती. आणि मी खरंच खूप घाबरलेले मम्मीला. असं माझी मम्मी सारखं नामस्मरण चालू होतं, तारक मंत्र पण मी बोलत होती. रिपोर्ट लेट भेटणार होता, मग घरी आलो, स्वामीराजला आणि कुहूला दवाखान्यातून आणलं आणि मग त्याला स्वामीराजला खायला बनवलं आणि सोड्याची भाजी बनवलेली मी, त्याचसोबत आईंनी भाकऱ्या बनवल्या. आणि इकडे मी कुहूसाठी हळदीचं पण सोड्याचं बनवलं. माझ्यासाठी आणि टिनू भाईंसाठी मी सोयाबीनची भाजी बनवलेली, त्याचसोबत करंजी नूडल्स आणि पनीर चिल्ली आणलेली, पण मला ते खायला खूप लेट जेवत होते तेव्हा मी स्वामीराजला भरवलं आणि नंतर मी खायला घेतलं.